नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा लाडका घरातील शेंडेफळ आशिष पवार. मंडळी, माहेरचा आहेर ही गोष्ट आम्ही 8 मार्चच्या जागतिक महिला दिनी सुरू केली. तेव्हा अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारला की इंडक्शन आणि मायक्रोवेव्ह तर सगळ्यांकडे असतो, मग ते मिळवायला कोण येणार? पण मंडळी, त्या सगळ्यांची शंका खोटी ठरली. जरी घरी सुबत्ता असली ना तरी आपण कमवून आणलेली एक गोष्ट घरात असावी हा विचार महिलांना इथे घेऊन आला. आपल्या घरात असेल तर आईला गिफ्ट करू, आपल्याकडे येणाऱ्या काम करणाऱ्या बाईला देऊ म्हणून सख्या खेळल्या. प्रत्येकाने दुसऱ्या स्त्रीचा विचार केला, कारण तिला माहीत असतं की रोजच्या कामात मदत होणाऱ्या या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. बघूया आज हा माहेरचा आहेर कोण मिळवतंय आणि त्यामागे काय उद्दिष्ट आहेत. सुरू करूया तुमचा लाडका कार्यक्रम माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताई, डोळे मिचकवलेस, हे तू बाद झालेली आहेस डोळे. माहेर, सासर, अर्थात आपण खेळ तर खेळणार आहोत आणि त्याच्यासाठीच आपण आलेलो आहोत अंबरनाथमध्ये. आणि अंबरनाथमध्ये बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी जी विराजमान होते या मानाच्या खुर्चीवरती आणि घेऊन जाणारे हा माहेरचा आहे. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी कोण कोण आहेत? ताई, ताई या 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 लवकर पटापटा या. सगळ्या ताईंचं, दाहीच्या दाही ताईंचं खूप खूप अगदी मनापासून अभिनंदन, कारण तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. आणि शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा अशासाठी की तुमच्यापैकी 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ताई, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हा, कसा वाटतं आमचा कार्यक्रम? खूपच सुंदर आहे. खूपच. आणि आज आमच्या निसर्ग ग्रीन संकुलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. पण ताई, आज जो काही स्वतःसाठी वेळ काढून तू आलेली आहे हो. किंवा ज्या सगळ्या ताई आलेल्या आहेत, तर हा जो स्वतःच्या हक्काचा जो वेळ आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे. नक्कीच. कारण की आज जी महिला आहे तिने स्वतःसाठी थोडा तरी वेळ आपल्या जबाबदाऱ्यापासून मुक्त होऊन स्वतःचं एंटरटेन करण्यासाठी, मनोरंजनासाठी तरी थोडा वेळ द्यायलाच हवाय. वा वा, नक्की नक्कीच. आणि म्हणूनच तू आज तिथे आलेली आहे स्वतःसाठी. मग उपमाची राणी होणार? नक्की नक्की. हो, बरं उपमाची जी होईल ती माझीच मैत्रीण असणार. पण मग तू असेल तर तुला पण आनंदच आहे ना. खूपच छान. हा, मग तेच आहे ना. पण तुला आता जी हुकमाची राणी होते तिला मायक्रोवेव्ह मिळतो हो. आणि जी उपविजेते होते तिला इंडक्शन मिळतं. काय जास्त आवडेल, इंडक्शन की मायक्रोवेव्ह? मायक्रोवेव्ह. ऐसा आहे. वा ताई, खूप खूप शुभेच्छा तुला. हा, आणि आता आपण जरा मला ह्या ताईंशी पण बोलायचंय. हा ताई, नाव सांग बरं ताई. पूजा श्रीकांत जगताप, पूजा ताई. माहेर कुठलं? नाशिक. नाशिकची आहेस तू? हो. हो, अच्छा. आणि सासर? नाशिकच. माहेर नाशिक, सासर पण नाशिक. मुलगा आत्ते भाऊ. आत्याचाच मुलगा आहे. हा, ते लक्षात आलंय. साधारण लव्ह मॅरेज? नाही नाही, अरेंज. अरेंज मॅरेज, पण आत्याचाच मुलगा आहे. ओके, वा. पण हे कसं स्थळ, म्हणजे कसं, हा विचार कोणाच्या डोक्यात आधी आला? असंच वडिलांनी सुचवलं. वडिलांनी सुचवलं. हो. व्हेरी गुड. बरं, ठीक आहे. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे. खूप छान आहे. हो. व्हेरी गुड. कसे, म्हणजे रागवतात वगैरे जास्त? नाही काही नाही. अजिबात? नाही. ओके, व्हेरी गुड ताई. खूप खूप शुभेच्छा तुला Thank you. खेळासाठी. व्हेरी गुड. नमस्कार ताई, तुझं नाव सांग बरं. प्रमिला पोईल. प्रमिला ताई, 16 सेकंडचा मध्ये सहभाग घेऊन कसं वाटतंय? चांगलं वाटतं ना. चांगलं वाटतंय. ओके, पण मस्त खेळायचं. हा, हुकमाची राणी व्हायची. बरं, मायक्रोवेव्ह घ्यायला आवडेल की इंडक्शन? मायक्रोवेव्ह. सगळ्यांना मायक्रोवेव्हच हवंय. बरं बाबा, ठीक आहे, हरकत नाही. तर सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. ताई, कशी आहेस? छान. व्हेरी गुड. छान आहेस. व्हेरी गुड. हा, भाऊजी काय करतात? इंजिनियर आहे. इंजिनियर आहेत. आणि किती वर्ष आहेत लग्नाला? 8. 8 वर्ष. ओके. 2 मुलं आहेत. एक 6 वर्षाचा, एक 4 वर्षाचा. बरं, सगळं सांगून टाकलंय तिने. अरे, चांगली प्रगती आहे, चांगली प्रगती एकदम. व्हेरी गुड, व्हेरी गुड ताई. तुला पण शुभेच्छा, तुला पण. ओके, तर आता सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली ती. हा खा. आता इथे ये बरं, इथे ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव डॉक्टर विद्या सातपुते. विद्या सातपुते. ताई, खेळाचं नाव सांगितलेलं मी. हा, खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. हा हा हा. तर एकदा होऊन जाते. रेडी, 1 2 3. हा. हसली ती फसली. हा, हसली ती फसली. हे बरोबर ना? करेक्ट आहे, करेक्ट आहे. व्हेरी गुड. आपण जाऊया खेळाकडे.
आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती सगळ्या ताईंना नृत्य करायचंय जागेवरती, तुम्हाला जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती जी पोझिशन आहे ती तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. असं सरळ उभं राहायचं नाही, हा खाली बघायचं नाही, नजर खाली नाही तर सरळ किंवा वर पाहिजे. ओके, कळलंय तुम्हाला? नक्की. तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हे क्या बात आहे. असं का बरं? क्या बात आहे. ओहो, आता बघूया कोण आहेत त्या 4 ताई ज्या बाद होणार आहेत. सगळ्याचेच हात वरती आहेत. ओके, इथं ये. ताई तू हल्लीस, हल्ली ती बाद झाली. काय झालं? हसली ती फसली, मग कोण हसली, मी हसली, मग कोण फसली. मीच फसली. मग ताई आता तू तिथे बसू शकते. व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड. आता कोण जाणार आहे बरं? मी काही नाही केलं, मी काही केलं नाही, मी फक्त बघितलं. ताई तू बाद झालेली आहे. ताई डोळे मिचकवलेस, डोळे मिचकवलेस ताई. माझ्याकडे पण बघते मध्ये बघ. हे तू बाद झालेली आहे डोळे. व्हेरी गुड, पण खूप छान, खूप छान. आणि 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार 6 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. अरे हला, तुम्ही गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. ताई सोड आता, तू जिंकलेली आहेस, पुढच्या खेळात गेलेली आहेस तू. एकदा जोरदार टाळ्या. पण ज्या 4 ताई बाद झालेल्या आहेत त्यांना नाराज करणार नाहीयेत. त्यांना सुद्धा सन मराठीकडून मिळणार आहे भेट वस्तू. पुन्हा एकदा साईताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आलेला आहात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. तर आता आपण ह्या दुसऱ्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, हा खेळाचं नाव काय ते? सासर माहेर, हे सासर माहेर. व्हेरी गुड. हा खेळाचं नाव काय ते? सासर माहेर, सासर माहेर. ओके. हा हा आता हा खेळ असा आहे की आपण उभे आहोत सासरी. आपण कुठे उभे आहोत? सासरी. सासरी. आपल्या उडी मारायची आहे माहेरमध्ये. ओके, माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची आहे. जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ठीक आहे. हा अशा 2 ताई बाद होणार आहेत. 3 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. चला रेडी? ओके. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर. ओके, व्हेरी गुड. सासर, माहेर, सासर, माहेर, सासर. ओके, मीच आउट झालेलो आहे. माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर.
बाद झालेले आहात तुम्ही. उशिरा उडी मारले त्याच्यामुळे तुम्ही बाद झालेले आहेत. पण तुम्हाला असंच जाऊ देणार नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला बक्षीस आहे. या बरं एक पाऊल पुढे या. ओके, आता एक ताई बाद होणार आहे. बघूया कोणाची ताई. रेडी? सासर, माहेर, सासर, सासर. काय झालं? थोडीशी गडबड झाली. थोडीशी गडबड झाली. उशिरा उडी मारलीस त्याच्यामुळे बाद झालेली आहे. पण सन मराठी बहिणीकडून तुला मिळणार आहे भेटवस्तू. द्या बरं. अभिनंदन ताई, अभिनंदन. दुसऱ्या खेळापर्यंत आपण आलेलो आहोत. दुसरा खेळ झालेला आहे आणि आता आपण गेलेलो आहोत शेवटच्या खेळाकडे. तेव्हा आपण बघणार आहोत की त्या शेवटच्या खेळातून कोण होणार आहे हुकमाची राणी. पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत महत्वाचा पण तितकाच सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. ताईंनी खूप छान पत्र लिहिली, पण त्यातली 2 निवडक पत्रांचं वाचन आपण इथे करणार आहे. त्यातलं पहिलं पत्र आहे सुषमाताईंचं. तर सगळ्यात आधी आपण सुषमाताईंचं पत्र वाचूया. कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या मैत्रिणीसाठी लिहिलेलं आहे. प्रिय मैत्रीण मनीषा, आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हापासूनची आपली मैत्री. तुझं लग्न, तुझं जॉबसाठी मला सोबत घेऊन जाणं, जिथे जाईल तिथे मला सोबत नेणं आणि अचानक ब्रेन हॅमेज या आजाराने तू आमच्यातून निघून गेली. ही गोष्ट आम्हाला खूप खूप म्हणजे सहनच होत नाही. म्हणजे कोणतीही लहानातली लहान गोष्ट असते तर ती मला सांगायची की माझ्या मुलाने आज फ्लॅट बुक केला आहे. कोणाला माहिती नसायचं तिच्या घरात, पण ती मला सांगायची. आज म्हणजे खूप जिवलग मैत्रीण, बहिणीपेक्षा खूप जवळची होती. आणि तिला ते आजार झाला आणि मला माहीतच नव्हतं. मला जेव्हा फोन आला म्हणजे एकदम गैवरून आला. मला विश्वासच बसत नव्हतं की ती आमच्यात नाही आहे म्हणून. आणि आम्ही कॉलेजमधील मैत्रिणी अजूनही सोबत आहोत आणि ती एकटीच आमच्यातून गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप दुःख होतं आहे तिचं. तू आज आमच्यात नाहीस, पण तुझी आठवण कायम माझ्या हृदयात जिवंत राहील. तुझं हसू, तुझं प्रेम आणि तुझी साथ मी कधीही विसरणार नाही. देव तुझ्या आत्म्यात शांती देव. ताई, मला खात्री आहे की तुझ्या भावना नक्कीच त्याच्यापर्यंत पोचतील. ताई आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. सुनीता माळी. सुनीता ताई, बरं कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या भावाच्या मुलासाठी लिहिलेलं आहे. भाचा माझा, मी त्याची आत्या. अच्छा, त्याच्याबद्दलच्या भावना तुम्ही पत्रात लिहिले. पत्र वाचू शकतो आपण? ओके, वाचूया. माझा प्रिय दत्ता भाऊ, तुझी मला खूपच आठवण येते. मला तुझ्याशी बोलावं असं वाटलं, त्यामुळे मी तुझ्याशी बोलत आहे. आज तुझा वाढदिवस आहे, त्यामुळे मला तुझी खूपच आठवण येत आहे. मला खूप खूप वाईट वाटतं, खूप रडू येतं तुझ्या नाव काढल्यावर. कारण परमेश्वराने चांगल्या माणसाबरोबरच असं करायला नको पाहिजे. असं मत आहे की माझ्या मुलाच्या तरी पोटी तू जन्माला यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. खूप वाईट वाटतं दत्ताभाऊ, तुझं नाव काढलं का? ते आज मनातलं व्यक्त करून कसं वाटते? हो, आज माझं मन मोकळं झालं. तर आता पुन्हा एकदा मनमुराद हसण्यासाठी आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, मला मग कल्पना आहे की तुम्ही सुद्धा सगळे खूप भावूक झालेले असणार. पण आता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक छानसं, गोडसं आणि मनमुराद हसवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटते ताई? खूप छान. खूप छान वाटते. आता शेवटच्या खेळामध्ये आली आहेस, जिंकायचंय. हो. हा, बरं तुला काय हवंय? मायक्रोवेव्ह हवंय की इंडक्शन हवंय? मायक्रोवेव्ह. म्हणजे हुकमाची राणी व्हायचंय तुला? हो. ओके, व्हेरी गुड. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. शेवटच्या खेळामध्ये आलेली आहे. हो, आता जिंकणार. नक्की. बरं तुला काय महत्वाचं आहे? हा काय वाटतो माहेरचा आहेर हा कितपत महत्वाचा असतो प्रत्येक टाइम? माहेर राहून काही मिळालं, ती छोटी वस्तू असते तरी पण ती खूप मौल्यवान असते. ओके ताई, तुला खूप खूप शुभेच्छा ताई. ओके, आणि ताई तुझं नाव सांग बरं. प्रमिला पोईल. प्रमिला ताई, व्हेरी गुड. ताई तू काय करतेस? ते गृहिणी की हो, ये है काम करते मी. काम करते? हां. नोकरी करते? HR मध्ये आहे. HR मध्ये आहात? वा, व्हेरी गुड. पण मग तुम्ही नोकरी पण करता, घरही सांभाळता, हा ह्या सगळ्यातून स्वतःसाठी असा वेळ कधी काढता? वेळ काढते मग आता या निसर्गमध्ये आल्यानंतर वेळ काढते मी. अच्छा, वेळ काढ. पण ताई तू अमराठी भाषिक आहेस का? हम्म. हो का? केरला आहे. अच्छा, केरला आहे.
ओके ते पण छान मराठी छान बोलतेस तू. काही भाग आता जे आपण केलेले आहेत त्या सगळ्या भागांमध्ये ना अमराठी भाषिक सुद्धा ताई आलेले आहेत आणि मला खरंच आनंद आहे की त्या इतक्या छान उत्तम मराठी बोलतात. वा ताई खूप छान. पण केरळला कुठली भाषा बोलतात केरला मल्याळम. ताई? खूप खूप अभिनंदन तुझं सुद्धा आणि शुभेच्छा सुद्धा. जिंकायचं आहे कारण आता या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी. ठीक आहे. आता हा खेळ असा आहे की या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. खेळाचं नाव काय ताई? पत्ता फ्राय. हा पत्ता फ्राय. ओके. आता असं नाव का तर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बघताय तुमच्यासमोर सगळीकडे असे पत्ते. ओके. आणि हे ताट आहे हा आणि हे उलटणं आहे. ताई मल्याळम भाषेमध्ये काय म्हणतात उलटणाला? चट्टगम. का? चट्टगम. चट्टगम. तर माझ्या हातामध्ये चट्टगम आहे. हा हा तर हे जे चट्टगम आहे ते इथे पकडायचं आहे. मध्ये किंवा इथे शेवटी चट्टगम पकडायचं नाही. इथे पकडायचं आहे चट्टगम. चट्टगम म्हणजे उलटणं. हा हा ओके. आता काय आहे मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा तुमच्या समोरचे पत्ते आहेत ते असे उचलायचे आणि तुमच्या ह्या ताटामध्ये टाकायचे. हा जास्तीत जास्त वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. हा आणि जास्तीत जास्त पत्ते या ताटामध्ये टाकायचे आहेत. ओके. ताई दाखव बघू ताई कशी टाकशील तू. ओके व्हेरी गुड. थांब. हा तुझी वेळ सुरू होते आत्ता. ओके ओके शाबाश. हां व्हेरी गुड. लवकर हां ओके. हां ताई ओके व्हेरी गुड. ओके वेळ संपलेली आहे. ओके आणि ताईंनी गोळा केलेले आहेत हे पत्ते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण हे इतकं सोपं नाही आहे. हा खेळ सुरू करण्या अगोदर तिन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. कसं आहे 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त पत्ते हा तुम्ही आपल्या ताटामध्ये गोळा करायचे. पण गोळा करत असताना ताट वरतीच ठेवायचं. टेबलाला चिटकवायचं नाही आणि असं घेऊन असे उडवायचे नाहीत पत्ती. व्यवस्थित पलेत्यात घेऊन हे असे टाकायचे. ओके रेडी? कळलेत नियम आणि अटी कळलेले आहेत. ओके व्हेरी गुड. चला तर मी ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आणि तिन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधायची. या बरं. हा आहे ना बघ. हा आहे इथे ठेवलेला आहे. हा इथे ठेवलेला. ओके हा ओके रेडी आहे. आणि आता अजिबात हात लावायचा नाहीये. हा ताटाला मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. ओके हा आणि आता सुरू करूया. मंडळी कसं असतं की हे जे खेळ असतात हे खेळ आम्ही अशा पद्धतीने तयार करतो की जेणेकरून की ताईंना अगदी बालपणात जाईल असं त्यांना वाटतं आणि त्याच्यासाठी हे खेळ असतात. कळले तुम्हाला? ओके हा चला तर मग सुरू करूया आता आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3. आहे नीट बघा. शोधा म्हणजे सापडेल. हा सोपं नसतं असं. सुरुवातीला पकडायचंय मध्ये पकडायचं नाही. उलटणं एकदम मागे पकडायचंय. हा केरळचे मासे गरमागरम फ्राय. ओके आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 आणि 1. वेळ संपलेली आहे. तसेच थांबा. आता पट्टी काढा. ओके हां पट्टी काढलेली आहे. हां इथे साईडला ठेवा. तुम्ही बघताय की सुषमाताईंनी गोळा केलेले पत्ते हे एवढे आहेत. ओके आणि तुम्ही बघताय प्रमिलाताईंनी पत्ते गोळा केलेले आहेत ते एवढे आहेत. हां हे एवढे आहेत. आणि इथे तर बघा. हो अरे बापरे एवढं जड झालंय ताट. अरे बापरे हे बघा हे पत्ते केवढे गोळा केलेले ताईंनी. अरे बापरे. ओके हरकत नाही. रेडी आणि आपण प्रमिला ताईंचे पत्ते मोजूया. 1 2 3 38 आणि 39. व्हेरी गुड.
आणि आता बघूया सुषमाताईंनी किती पत्ते गोळा केलेले आहेत. हा 1 2 3 37 38 39 47 48 49 50 51 52 जोरदार टाळ्या. आणि आता हे मोजूया 4 पत्ते 4 पत्ते हरकत नाही, त्याच्यामुळे निर्णय तुमच्या समोर आहे. उपविजेती ठरलेली आहे प्रमिलाताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे पूनमताई. खूप खूप अभिनंदन. पण तुला असं जाऊ देणार नाही, तुला आम्ही भेटवस्तू देणार आहोत. पूनमताई अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि प्रमिलाताई तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे तुला मिळते इंडक्शन. प्रमिलाताई अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. बरं काय काय बनवणार त्याच्यावरती? आधी दूध गरम करणार पहिले. आधी दूध गरम करणार, त्यासोबत उतू जाऊन देणार आहे की नाही? क्या बात आहे, व्हेरी गुड ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. Thank you. आणि अर्थातच आजच्या या आपल्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे सुषमाताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच हुकमाच्या राणीला मिळतोय सन मराठी कडून खास माहेरचा आहेर, अर्थातच मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन ताई, अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूपच छान वाटतंय. तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे. नक्की. ह्याच्यात काय आधीच पहिल्यांदा करणार? याच्यामध्ये फर्स्ट काय? केक बनवणार. केक बनवणार आहे. ओके, बरं सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणारच की मी हुकमाची राणी झाली? मिस्टरांना. ओके, व्हेरी गुड, अभिनंदन. तू आता हुकमाची राणी झालीस, असं कुठलं हुकूम तुला आज इथे सोडावं असं वाटतं की तो सगळ्या ताईंनी पाळला पाहिजे? स्त्री ही एक शक्ती आहे आणि समाजामध्ये तिला योग्य ते स्थान समाजाने द्यावे एवढीच इच्छा आहे. इतरांना तू आज तो हुकूम सोडेल आहेस की स्त्रीला योग्य तो मान सन्मान मिळाला यायला पाहिजे. सवय. नक्कीच, आणि तो मान देण्याचा प्रयत्न आपण 16 सख्यांच्या या कार्यक्रमातून सगळ्या ताईंसाठी आपण करत असतो. तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. मंडळी, प्रत्येक भागामध्ये ताई हुकमाची राणी होते आणि आपला हा माहेरचा आहेर आपली घेऊन जाते बाबा. पण खूप छान वाटतं जेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद असतो, हा जो उत्साह असतो, तो खरंच खूप छान वाटतो. याच आनंदासाठी आपण भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.